आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू, त्याच्यामुळे ही सर्व तयारी केलेली आहे। तुम्ही बघू शकतात काय काय तयारी केलेली आहे। प्लेट काढलेले आहेत, ग्लास काढलेले आहेत, कुणाला जे पाहिजे तसे ग्लास घेतील। इकडे स्वीट काहीतरी बनवायचं म्हणून गाजराचा हलवा बनवायचा विचार करते, कारण घरी काहीतरी करायचं म्हणजे, आणि मी सगळंच घरी बनवणार होते, पण मिस्टर बोलले की एकत्र सगळं होणार नाही म्हणून ते बाहेरून नाश्ता आणणार आहे। पण मी एक गाजराचा हलवा स्वीट डिश करायची म्हणून थोडासा घरी बनवल्यासारखा एक गाजराचा हलवा, तर गाजर किसून घेतलेत, ड्रायफ्रूट वगैरे तळून घेतलेत आणि थोडं थोडं करून गाजर हे करून इकडे छोटीशी एक रांगोळी काढून घेतली। आणि इकडे डेकोरेशन करते हळदी कुंकवाचं किती डेकोरेशन केलं तर हे कमीच राहतं, कारण बाईच्या जीवनात तो एक आनंद सोहळाच असतो, दिवाळीपेक्षा काही कमी नाही। म्हणून इकडे पाहिजे तसं डेकोरेशन मी घाई केलं, एकटीच आवरायला असल्यामुळे, आणि मान्यताची तर 10वी आहे त्याच्यामुळे मग ती जास्त मदत नाही करू शकली, पण तिने हे रात्रीच अचानक ठरवलं। इकडे पूजेचं ताट केलं, इकडे सगळं डेकोरेशनसाठी ते आपल्याला सुवासनीचं ठेवायचं असतं, ती सगळं नथ बीत बांगड्या वगैरे दिवे हे सगळं मी एकत्र ठेवलं। आणि तोपर्यंत अहो आले बाहेरून, मैत्रिणी आल्या, लगेच त्यांना घरात बोलवलं, त्यांचं स्वागत केलं घरात बोलवून। आणि आईचा पण फोटो त्यांच्यासोबत पहिल्यांदाच आल्यामुळे त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं। या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत वनवासी कल्याण आश्रमच्या। मग हळदी कुंकू झाला माझा, हळदी कुंकू दिला, त्यांना वाण दिलं सर्वांना। आणि माझा हळदी कुंकू असा 2 वेळेस झालेला आहे, बिल्डिंगच्या बायकांना बोलवून पहिलं एकदा झालेला आहे, आणि ह्या मैत्रिणींना एक घरी यायचं होतं त्याच्यामुळे झालेला आहे, म्हणून त्यांनी येतानाच गिफ्ट आणून ठेवलेलं होतं। आणि इकडे मी नाश्ता ठेवलेला, पण मी नाश्ता बफे ठेवलेला होता की बाबा ज्याला जे आवडेल पाहिजे तेवढं घ्या, आपण एक एक वाढायचं ते ठीक नाही वाटत, म्हणून मी बफेच ठेवलेला होता। सर्वांनी आपल्या आपल्या हाताने जे पाहिजे ते नाश्त्याला घेतलेलं आहे, म्हणून मी प्लेट वगैरे काही भरल्याच नाही। कुणाला जी प्लेट लागेल, जो स्पून लागेल, जो ग्लास लागेल ते सगळं आपल्या आपल्या मर्जीने घेत होते आणि खात होते जाऊन जाऊन। आणि आम्ही शक्यतोवर बफेच ठेवतो। आणि इकडे मी दूध ठेवलेलं होतं, सुवासिनींना दूधच देता हळदी कुंकू, मी तरी दूध देते, बाकीच्यांचं माहीत नाही म्हणून दूध ठेवलेलं होतं प्यायला। त्यांचा नाश्ता झाला आणि त्या दूध पित होत्या। मग नंतर आमचं मन्नूचं फोटो चालू झालेले, दिवाबत्तीची वेळ झालेली, तोपर्यंत दिवे लावलेत, मग आम्ही दोघींनी फोटो काढलेत देवासमोर बत्ती झाल्यानंतर। आणि खूप छान आमचा प्रोग्राम झाला हळदी कुंकूचा। नवीन ठिकाणी पहिलाच हळदी कुंकू, नंतर उशिरापर्यंत मैत्रिणी राहिल्या होत्या त्या पण आल्यात, आणि अशा प्रकारे डेकोरेशन। आणि खूप नाश्ता उरला, कारण आम्ही जास्त बायांना बोलवलं होतं, जास्तीचा होता, आणि बफे ठेवल्यामुळे कोण किती खातं ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे खूप जास्त आणलं। आमचं जेवण पण झालं, आणि आता हा एवढा नाश्ता उरलेला आहे, स्वयंपाक न करता जेवण केलं तरी एवढा नाश्ता उरलेला आहे आमचा।